बातमी मुंबईतून। मुंबईच्या सुनापट्टी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोळीबाराची घटना घडली आणि या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। गोळीबारात 3 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, नेमकं काय घडलंय? नक्कीच चुनाभट्टी आदरलेली आहे आणि चुनाभट्टीमध्ये आज 3 वाजेच्या सुमारास एकच खळबळ माजली, जेव्हा या ठिकाणी अचानक गोळीबारीचा आवाज जो आहे तो इथल्या नागरिकांनी ऐकला आणि एकच धावाधाव पळापळ झाली। मी सध्या त्या स्पॉटवर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास 16 ते 17 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी फायर झाल्याचं बोललं जातंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। क्राईम सीनवर थेट आपण गोळ्यांच्या ज्या पुंगळ्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं। 1 नंबरची जी पुंगळी ती या ठिकाणी आहे आणि असं करून 16 ते 17 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी फायर झालेले आहे। ही बघा, ही चौथी गोळी जी आहे ती या ठिकाणी फायर झालेली आहे आणि ही गोळी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर तिसरी जी गोळी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 5वी गोळी, 6वी गोळी, 7वी गोळी, 8वी गोळी, 9वी गोळी, 10वी गोळी आणि संपूर्ण या परिसरामध्ये जो आहे तो गोळीबार झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। ही आझाद गल्ली आहे। या ठिकाणी एका नामचीन गावगुंडाचा पूर्व वैमनस्यातून वाद झाला आणि त्या ठिकाणी फायरिंगची घटना घडलेली आहे आणि जवळपास 3 जण जखमी झालेत। एका व्यक्तीचा या गोळीबारीमध्ये मृत्यू झाल्याचं बोललं जाते। तर त्यामुळे आता पोलिसांनी संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे। चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आणि इतर पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते क्राईम स्पॉटवर पोहोचलेले आहेत आणि क्राईम स्पॉटवर पोहोचून आता पंचनामा करण्याचं जे काम आहे ते सध्या तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे। सगळी दृश्य आपण पाहतोय की पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे आणि डिटेक्शनचे जे अधिकारी आहेत त्यासोबतच क्राईम बीटचे जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा स्पॉटवर पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण परिसराला आता बंद करण्यात आलेला आहे। रहदारीसाठी हा संपूर्ण परिसर बंद आहे। त्यामुळे या रहिवासी भाग दिसतोय आणि याच ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे। गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। या संपूर्ण घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, या जखमींबद्दल काय माहिती मिळते? वृषाली, जर पाहायला गेलं तर जखमींबद्दल अशी माहिती मिळते की जखमीतले उर्वरित 2 आहेत त्यांच्यावरती याच सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि उर्वरित एकाचा यामध्ये पप्पू जो आहे त्याचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण भागात जर पाहायला गेलं तर जी नातेवाईक आहेत त्यांची जी गर्दी आहे ती सध्या व्हायला सुरू झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून या संपूर्ण परिसरात जे पोलीस बंदोबस्त आहे तो सध्या वाढवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मुंबईच्या या चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या आधी हा पूर्ण प्रकार घडलेला होता। आझाद गल्ली ही संपूर्ण जे वातावरण होतं ते घडलेलं होतं आणि त्यानंतर जे संपूर्ण चुनाभट्टीतले जे कार्यकर्ते आहेत किंवा इतर सर्व जे त्यांचे मित्र परिवार आहेत ते सध्या सायन हॉस्पिटलच्या आसपास परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर वृषाली, आतमध्ये व्हिडिओग्राफी करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे मी बाहेरची दृश्य दाखवतोय, परंतु आतमध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे पोलीस आहेत ते या संपूर्ण परिसरात ICU परिसरात तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। उर्वरित 2 जणांवरती सध्या या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या संपूर्ण घटनेदरम्यान या संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा पोलिसांकडून मोठी तयारी केली जाते, बंदोबस्त केला जातो। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरात जे जखमी आहेत त्याचे नातेवाईक यायला सुरुवात झालेले आहेत आणि पोलिसांचा सुद्धा जो बंदोबस्त आहे तो वाढायला सुरुवात झालेला आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर आणि गिरीश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।